विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील रिया इन द सिटी हा पाठ पाहणार आहोत. रिया इन द सिटी. याआधी आपण रिया इन द सिटी हाच भाग पार्ट 1 म्हणून पाहिलेला आहे. आज मात्र आजच्या लेसनमध्ये आपण पार्ट 2 पाहणार आहोत. या पार्ट 2 मध्ये आपल्याला शहरामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. चला तर आपण लेसनला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका. लुक इन टू युअर बुक, तुमच्या पुस्तकात पहा. अँड आणि से विथ मी, माझ्याबरोबर म्हणा. आपण आता पाठाला सुरुवात करूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिया इन द व्हिलेज पार्ट 2 हा भाग पाहिलेला आहे. आणि मग प्रियाला ग्रोसरी शॉपमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात हे देखील आपण पाहिलं. तसंच रिया ही सिटीमध्ये राहते आहे हे आपण पाहिलंय. मग रिया ज्यावेळी ग्रोसरी शॉपमध्ये जाते त्यावेळी तिला कोणत्या वस्तू मिळतात हे आता आपण पाहूया. देर इज म्हणजे तेथे आहे. ए ग्रोसरी शॉप. ग्रोसरी म्हणजे किराणा मालाचं दुकान. ग्रोसरी शॉप किराणा मालाचं दुकान. नियर माय हाऊस. नियर NEAR नियर. नियर म्हणजे जवळ. NEAR नियर. नियर म्हणजे जवळ. नियर म्हणजे जवळ. देअर वी बाय म्हणजे तेथे आम्ही खरेदी करतो. देअर तेथे. वी आम्ही. बाय विकत घेतो, खरेदी करतो. ग्रेन्स GRAINS ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे धान्य. OIL ऑइल म्हणजे तेल. SALT सॉल्ट. सॉल्ट म्हणजे मीठ. SUGAR शुगर. शुगर म्हणजे साखर. BISCUITS बिस्कुट्स म्हणजे बिस्किटे. अँड मेनी अदर थिंग्स. आम्ही तिथं काय खरेदी करतो तर ग्रेन्स, ऑइल, सॉल्ट, शुगर, बिस्कुट्स अँड मेनी अदर थिंग्स. आम्ही त्या दुकानामध्ये ग्रेन्स खरेदी करतो, धान्य, तेल, सॉल्ट म्हणजे मीठ, शुगर, बिस्कुट्स अँड मेनी अदर थिंग्स आणि इतर गोष्टी. कॅन यू नेम देम. तुम्ही त्यांची नावं सांगू शकता का. आपल्याला इथं दुकान दाखवलंय शहरातलं आणि तिथं तुम्हाला बघा बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. इथं ब्रेड दिसतोय बघा. BREAD ब्रेड. बिस्कुट्स. त्यानंतर दाल असं लिहिलेलं आहे. आटा आहे. ऑइल आहे. अशा अनेक वस्तू आहेत. राईस आहे. ब्रश आहे. त्याचप्रमाणे बिस्कुट्स आहेत. काही जॅम आहेत. JAM जॅम. JAM जॅम. जॅम म्हणजे मुरांबा. अशा अनेक गोष्टी या स्टोअरमध्ये ठेवलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथं मिल्कच्या काही बॉटल्स आहेत, त्या देखील तुम्हाला चित्रात दिसत आहेत. आणखी काही चॉकलेट्स आहेत, ते देखील इथं रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले दिसत आहेत. तुम्ही जर या आधीचा पाठ म्हणजे प्रिया इन द व्हिलेज पार्ट 2 पाहिला तर तिथलं जे शॉप आहे ते छोटं होतं. इथं मात्र रिया स्वतः तिच्या मदर बरोबर, आई बरोबर दुकानामध्ये फिरते आहे. त्यांच्या हातामध्ये त्यांना ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या गोळा करण्यासाठी एक छोटीशी गाडी आहे, त्याच्यामध्ये त्या ठेवतायत आणि पुढं वस्तू गोळा करत तिची आई आणि रिया दोघे जण जात आहेत. आपल्याला पुढं काही माहिती दिलेली आहे. आय एम इन स्टँडर्ड 3. मी स्टँडर्ड 3 मध्ये आहे. कोण सांगतंय. रिया सांगते. आय गो टू स्कूल बाय बस. मी शाळेमध्ये जाते. कशी. बाय बस. बसने जाते. रिया कशी जाते. चालत जाते. वी लर्न मराठी, इंग्लिश
मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट. बघा, मी काय करते, मी शिकते. कोणते विषय शिकते? मराठी शिकते, इंग्लिश शिकते, मॅथमॅटिक्स शिकते. आपण पाहिलं प्रिया सुद्धा तेच विषय शिकत होती. अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट. स्पेलिंग लक्षात घ्या, ह्या शब्दाचं नवीन आहे शब्द ENVIRONMENT. एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? परिसर. लक्षात ठेवायचं आहे. आवर इंग्लिश टेक्स्टबुक म्हणजे आमच्या इंग्रजीचं टेक्स्टबुक. TEXTBOOK टेक्स्टबुक. टेक्स्टबुक म्हणजे पाठ्यपुस्तक. टेक्स्टबुक म्हणजे काय? पाठ्यपुस्तक. बघा, टेक्स्टबुक म्हणजे पाठ्यपुस्तक. तर आमच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाचं नाव आहे इज कॉल्ड. आमच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकाला म्हटलं जातं माय इंग्लिश बुक 3. आमच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकाला माय इंग्लिश बुक 3 असं म्हटलं जातं. बाळांनो, आपण जर पाहिलं, प्रिया ही व्हिलेजमध्ये राहते, रिया ही सिटीमध्ये राहते, पण तिच्या शाळेचे जे सब्जेक्ट्स आहेत वर्गाचे ते सेम आहेत. त्याचप्रमाणे तिच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकाचं नाव देखील सेम आहे, टेक्स्टबुकचं नेम सेम आहे. म्हणजे जरी सिटीमध्ये आणि व्हिलेजमध्ये काही गोष्टीत फरक असला तरी अभ्यासाच्या शिक्षणाच्या बाबतीत मात्र फरक नाही, हे देखील आपल्या लक्षात आलं पाहिजे. बाळांनो, अशा पद्धतीने आपण रिया इन द सिटी हा पाठ व्यवस्थित समजावून घेतलेला आहे. रिया इन द सिटी पार्ट 1 आधी आपण पाहिला होता. आज आपण पार्ट 2 पाहिलेला आहे. आता आपण हा जो लेसन आहे तो रीड करूया व्यवस्थित, म्हणजे आपल्याला त्यातील काही उच्चार हे समजतील आणि त्या पद्धतीनं आपण प्रोनाउन्सिएशन करू शकू. माझ्या मागं तुम्ही या शब्दांचा उच्चार करायचा आहे, म्हणायचा आहे माझ्या मागं. देर इज अ ग्रोसरी शॉप नियर माय हाऊस. देअर वी बाय grains, oil, salt, sugar, biscuits, and many other things. Can you name them? I am in standard 3. I go to school by bus. We learn Marathi, English, mathematics and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. बाळांनो, अशा पद्धतीने आपण रिया इन द सिटी पार्ट 2 हा भाग समजावून घेतलेला आहे. तुम्ही असाच अभ्यास करीत राहा. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.